नमस्कार, श्री साई ई लर्निंगच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये मी आपलं स्वागत करते। आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण इंग्लिश 40 WPM या स्पीडचे स्टेटमेंट कशा पद्धतीने टाइप करायचे हे बघणार आहोत। यासाठी आपल्याला इथं डाव्या बाजूला स्टेटमेंट देण्यात आलेले आहे। हे स्टेटमेंट आपण या उजव्या बाजूला ब्लँक वर्कशीट मध्ये टाइप करणार आहोत आणि त्याचे फॉर्मॅटिंग करणार आहोत। त्याचबरोबर या स्टेटमेंट मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स सुद्धा दिलेले आहेत, जे क्वेश्चन्स आपण काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत। तर इथं आपल्याला फाइंड द ॲव्हरेज ऑफ कॉलम मे अँड शो द आन्सर इन सेल F15, फाइंड द सम ऑफ मंथ ऑफ नोव्हेंबर इन द सेल G15, find the maximum value of column April and show the result in cell E15, find the minimum value of column December and show in the cell H15। असे काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायला सांगितलेले आहेत। तर हे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आणि या पूर्ण स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंग कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत। तर आपण स्टेटमेंट पहिल्यांदा पूर्ण टाइप करून घेऊ। टाइप करून झाल्यानंतर आपण त्याचं फॉर्मॅटिंग करणार आहोत आणि त्याचबरोबर ते दिलेले सर्व कॅल्क्युलेशन सुद्धा करणार आहोत। तर जेव्हा आपण स्टेटमेंट टाइप करत असतो तेव्हा ते स्टेटमेंट आपल्याला B3 या सेल पासून टाइप करायला सुरुवात करायचं आहे। इथं आपल्याला एक्सेलची शीट दिसत आहे। याच्यामध्ये वरती आपल्याला टॉपला कॉलम दिसत आहेत। कॉलम्सना नाव आहेत A B C D, तर रोजना नंबरिंग आहे 1 2 3 4। तर हे कॉलम्स आणि रोज जिथं मीट होतात तिथं असे बॉक्स जे तुम्हाला दिसत आहेत त्यांना सेल असं म्हटलं जातं। तर आपण सेल जो B3 सेल आहे, जो सेलचा ॲड्रेस आहे B3, तिथून हे स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात करणार आहोत। कंपल्सरी आपल्याला पूर्ण स्टेटमेंट जे स्टेटमेंट आहे त्याची सुरुवात ही B3 पासून करायची आहे। हे फार महत्त्वाचं आहे। तर आपण टाइप करायला सुरुवात करू। पहिल्यांदा आपण हेडिंग टाइप करणार आहोत। स्टेटमेंट जेव्हा आपण टाइप करत असतो किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करत असतो तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप आपण पूर्ण स्टेटमेंट टाइप करायचं आहे आणि मगच त्याचं फॉर्मॅटिंग करायचं आहे। तर B3 सेलमध्ये मी इथं क्लिक केलेलं आहे आणि पहिल्यांदा आपण हेडिंग टाइप करू। हेडिंग हे पूर्ण कॅपिटलमध्ये आहे, तर पूर्ण कॅपिटलमध्ये टाइप करून घेऊ। हेडिंग पूर्ण टाइप करून झाल्यानंतर आपण एंटर बटन प्रेस करणार आहोत। एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला इथं फिगर्स दिलेले आहेत, फिगर इन 000 असं दिलेलं आहे। तर आपण ते टाइप करू। तर शिफ्ट प्रेस करून 9 की प्रेस करायचे, तर ओपन ब्रॅकेट तिथं टाइप होईल, फिगर इन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा 000 आणि ब्रॅकेट कंप्लीटसाठी शिफ्ट प्रेस करून 0, तर ब्रॅकेट कंप्लीट होईल। ही मी सेकंड लाईन टाइप केलेली आहे। त्यानंतर आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, जे टेबल आहे ते आपल्याला टाइप करायचं आहे। टाइप करत असताना आपण सिरियल नंबर पासून टाइप करायला सुरुवात करतोय। तर पहिल्या कॉलम मध्ये येईल सिरियल नंबर। आपलं जे टेबल आहे ते B कॉलम पासून सुरू होत आहे आणि H कॉलम पर्यंत संपतं, त्यामुळे त्या पद्धतीनेच आपलं पूर्ण टेबल टाइप होणं गरजेचं आहे। सिरियल नंबर टाइप केल्यानंतर टॅब की प्रेस करायचे, तर आपण ऑटोमॅटिक नेक्स्ट सेल मध्ये जाऊ। इथं आपण टाइप करणार आहोत फूड ग्रेन्स। फूड ग्रेन्स टाइप केल्यानंतर आपल्याला इथं एक कॉलम हा सोडायचा आहे, कारण इथं आपल्याला डॉट्स द्यायचे आहेत। तर त्यासाठी तर मी हा एक कॉलम स्किप करते। टॅब की प्रेस करू। हा कॉलम आपण सोडलेला आहे, तो आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे यासाठी, आणि पुढच्या कॉलम मध्ये जाणार आहोत, म्हणजेच ई कॉलम मध्ये। पुन्हा टॅब की प्रेस करू आणि टाइप करू समर। त्यानंतर पुन्हा एक कॉलम आपल्याला सोडायचा आहे, कारण इथं आपल्याला एप्रिल आणि मे असं दोन लिहायचे आहेत। तर त्यासाठी पुन्हा एक कॉलम आपण टॅब की प्रेस करून पुढच्या कॉलम मध्ये जाऊ, पुन्हा टॅब की प्रेस करू आणि पुढच्या कॉलम मध्ये जाऊ, म्हणजे आपण जी कॉलम मध्ये येऊ आणि जी कॉलम मध्ये आपण लिहिणार आहोत विंटर। पुन्हा टॅब की प्रेस करू, तर आपल्याला H कॉलम हा सोडायचा आहे।
त्यानंतर आपल्याला पुढे पुन्हा समर जिथं आपण लिहिलेलं आहे हेडिंग त्या बरोबर सेलच्या खालच्या सेलमध्ये यायचं आहे, म्हणजेच E6 सेलमध्ये आपण येणार आहोत आणि हे जे हेडिंग्स दिलेले आहेत हे आपल्याला हेडिंग्स टाईप करायचे आहेत। तर आपण टाईप करू पहिल्यांदा एप्रिल टॅब, मे टॅब, नोव्हेंबर टॅब आणि डिसेंबर। तर अशा पद्धतीने मी हे सर्व हेडिंग्स टाईप केलेले आहेत। टाईप केल्यानंतर आपण एंटर बटन प्रेस करून खाली आलेलो आहोत। त्यानंतर आपण काय करणार आहोत, जो डेटा दिलेला आहे आपल्याला तो टाईप करणार आहोत। तर पहिला आपण सिरियल नंबर पासून सुरुवात करू। आता इथं जेव्हा आपण सिरियल नंबर टाईप करणार आहोत तर ते सर्व नंबर्स आपल्याला टाईप करायचे नाहीये, तर इथं आपल्याला ऑटोफिल कमांडचा वापर करायचा आहे आणि ऑटोफिल कमांडचा वापर करूनच नंबर्स हे काय करायचे आहेत, इन्सर्ट करायचे आहेत। तर त्यासाठी आपण इथं फक्त एक नंबर जो फर्स्ट नंबर आहे तो फक्त टाईप करणार आहोत, बाकी नंबर आपण सर्व ऑटोफिल कमांडचा वापर करून इन्सर्ट करणार आहोत। तर मी एक नंबर टाईप केलेला आहे आणि नेक्स्ट सेलसाठी टॅब की प्रेस करू आपण आणि फूड ग्रेन्सच्या कॉलममध्ये आपण येऊ। टाईप करत असताना आपण व्हर्टिकली टाईप केलं तरी सुद्धा चालेल किंवा रो टू रो टाईप केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे प्रत्येक लाईन टू लाईन टाईप केलं तरी सुद्धा चालेल। तर आपण पहिल्या लाईनमधील जे काही टेक्स्ट दिलेलं आहे ते आपण टाईप करू। टाईप केल्यानंतर एंटर बटन प्रेस केलं आणि सर्व जे काही हेडिंग्स दिलेले आहेत फूड ग्रेन्सचे ते आपण सर्व टाईप करून घेऊ। तर अशा पद्धतीने मी सर्व हेडिंग्स हे टाईप केलेले आहेत। हेडिंग्स टाईप करून झाल्यानंतर आपल्याला जे डॉट्स दिलेले आहेत ते टाईप करायचे आहेत। तर त्यासाठी आपण डी कॉलम मध्ये येऊ। डी कॉलम मध्ये आल्यानंतर आपल्याला दोन दोन फुल स्टॉप देत जायचे। डॉट्स म्हणजे फुल स्टॉप द्यायचे, दोन वेळा आपण फुल स्टॉप देणार आहोत। एंटर, अशा पद्धतीने आपण दोन दोन डॉट्स देणार आहोत। इथं जेव्हा आपण डॉट्स देत गेलो तेव्हा इथं काही डेटा आपल्याला दिसत नाहीये, तो हाईड झालेला आहे। जेव्हा आपण कॉलमची विड्थ वाढवू तेव्हा तो ऑटोमॅटिक आपल्याला दिसायला चालू होईल। आता आपण सर्व नंबर्स टाईप करू। नंबर्स टाईप करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला इथं कॉमा सेपरेटरचा वापर करायचा नाहीये, इथं आपल्याला मॅन्युअली टाईप करायचा आहे, म्हणजे आपण स्वतः टाईप करणार आहोत कॉमा। तर नंबर्स कसे टाईप करायचे आहेत बघा, 2,500.00 टॅब, 2,700.00 टॅब, 2,300.00 टॅब, 2,400.00। तर अशा पद्धतीने आपण सर्व नंबर हे टाईप करून घेणार आहोत। तर मी इथं सर्व नंबर्स टाईप करून घेतलेले आहेत। टाईप करून झाल्यानंतर आधी आपण या पूर्ण टेबलचे फॉर्मॅटिंग करणार आहोत। जेव्हा आपण टेबलचं फॉर्मॅटिंग करत असतो तेव्हा पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे कॉलमच्या विड्थ्स वाढवायच्या आहेत। कॉलमच्या विड्थ वाढवल्यानंतरच आपण इतर फॉर्मॅटिंग करणार आहोत। त्यामुळे फॉर्मॅटिंग मध्ये पहिली स्टेप आपली येणार आहे ती म्हणजे कॉलमची विड्थ। तर बघा, सिरियल नंबरचा जो कॉलम असणार आहे त्याची आपल्याला जितकी विड्थ नजरेला चांगली दिसेल इतकी आपल्याला सेट करायची आहे। त्यानंतर फूड ग्रेन्स कॉलमची विड्थ आपण जास्त ठेवू थोडी, जेणेकरून आपल्याला टेक्स्ट व्यवस्थित दिसेल। त्यानंतर जे आपण डॉट्स दिले त्याची विड्थ खूप कमी करायची आहे। विड्थ कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची, तर कॉलमचं जे नाव आहे डी आणि ई त्याच्या बरोबर मध्ये कर्सर न्यायचा आहे। कर्सर हा प्लस मध्ये कन्वर्ट होईल। क्लिक करून जेव्हा आपण आतल्या बाजूला ड्रॅग करतो तेव्हा विड्थ कमी होते, बाहेरच्या बाजूला ड्रॅग करतो तेव्हा विड्थ वाढते। तर जेवढे डॉट्स आहेत तेवढेच आपल्याला तिथं कॉलमची विड्थ सेट करायची आहे। त्यानंतर कॉलम ई, कॉलम एफ, जी आणि एच हे जे 4 कॉलम्स आहेत हे आपल्याला इक्वल साईजचे सेट करायचे आहेत। हे कंपल्सरी आपल्याला इक्वल साईजचे पाहिजेत। तर त्यासाठी हे चारही कॉलम आपण सिलेक्ट करू। ई, एफ आणि जी, एच हे चारही कॉलम सिलेक्ट करायचे। सिलेक्ट कसे करायचे, तर कॉलमच्या नावावरती कर्सरने क्लिक करायचं आहे। क्लिक करून ड्रॅग केलं की सगळे कॉलम सिलेक्ट होतील चारही, आणि कोणत्याही दोन सिलेक्ट केलेल्या कोणत्याही दोन कॉलमच्या मध्ये कर्सर न्यायचा आहे आणि क्लिक करून बाहेरच्या बाजूला ड्रॅग करायचं आहे। तर अशा पद्धतीने कॉलमची विड्थ आपल्याला सेट करायची आहे। तर इथं मी आता ही सेट केलेली आहे। ही सेट केल्यानंतर आपण बाकीचं फॉर्मॅटिंग करणार आहोत। तर आता आपण स्टेप बाय स्टेप फॉर्मॅटिंग करत येऊ।
तर पहिल्यांदा आपण जे हेडिंग आहे ते हेडिंग सिलेक्ट करू, म्हणजेच हेडिंगचा सेल सिलेक्ट करू. B3 सेल पासून H3 सेल पर्यंत सर्व सेल सिलेक्ट करायचे आहेत आणि हे हेडिंग जे आहे हे आपल्याला सेंटरला घ्यायचं आहे. तर त्यासाठी मर्ज अँड सेंटर कमांडवरती क्लिक करायचं आहे. मर्ज अँड सेंटरवरती जायचं आहे आणि इथं मर्ज अँड सेंटर अलाइनमेंट ग्रुपमध्ये ही कमांड आहे होम टॅबमध्ये, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्या सर्व सेलचा एकच सेल तयार होईल आणि ते हेडिंग बरोबर सेंटरला येईल. त्यानंतर ते हेडिंग बोल्ड करायचं आहे. त्याची फॉन्ट साईज जी आहे ती आपल्याला 16 सेट करायची आहे आणि त्याला आपल्याला अंडरलाईन कमांड अप्लाय करायची आहे. इतकंच फक्त आपल्याला ह्या हेडिंगसाठी सेटिंग करायचं आहे. त्यानंतर आपण जे फिगर लिहिलेला आहे तर फिगरचा सेल जो आहे B4 सेल, B4 पासून H4 पर्यंत सर्व सेल सिलेक्ट करायचे आहेत आणि मर्ज अँड सेंटर कमांडच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला मर्ज अक्रॉस करायचं आहे. तर मर्ज अक्रॉस केल्यानंतर हे सर्व सेल फक्त मर्ज होतील. मर्ज अँड अक्रॉसवरती क्लिक केल्यानंतर बघा मर्ज झाले आणि जो डेटा आहे तो लेफ्ट साईडला दिसत आहे त्याला आपल्याला राईट साईडला सेट करायचा आहे. तर त्यासाठी त्याची अलाइनमेंट आपल्याला राईट सेट करायचे. तर अशा पद्धतीनं तो राईट साईडला सेट होईल. त्यानंतर आपण जे काही हेडिंग्स टेबलचे सेट केले त्यांना आपण सेट करून घेऊ. सिरियल नंबर त्याला आपण बोल्ड करू. हा सर्व डेटा आपल्याला बोल्डमध्ये पाहिजे, तर हा सर्व डेटा आपण सिलेक्ट करू आणि बोल्ड करू. बोल्ड करून झाल्यानंतर आपण हे सेल मर्ज करून घेऊ. सिरियल नंबर आणि त्याच्या खालचा सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला मर्ज अँड सेंटर करायचा आहे. मर्ज अँड सेंटरवरती क्लिक. फूड ग्रेन्स आणि त्याच्या पुढचा जो डॉटचा सेल आहे तो आणि त्याच्या खालील 2 सेल असे टोटल 4 सेल सिलेक्ट करून त्यांना मर्ज अँड सेंटर करायचं आहे. त्यानंतर समर आणि त्याच्या पुढचा सेल मर्ज अँड सेंटर, विंटर आणि त्याच्या पुढचा सेल मर्ज अँड सेंटर, असे हे 2-2 सेल मी मर्ज अँड सेंटर केलेले आहेत. त्यानंतर एप्रिल, मे, नोव्हेंबर, डिसेंबर सिलेक्ट करायचं आहे आणि याला सुद्धा सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे आहे कारण हेडिंग्स आपल्याला सेंटरला हवे. त्यानंतर आपण नंबर्सकडे येऊ. नंबर्स जे आपण लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण ऑटोफिल कमांड वापरणार आहोत. तर त्यासाठी फर्स्ट नंबर जो आपण टाईप केलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यापासून जेवढे काही सेल आहेत म्हणजेच 14 पर्यंत, रो नंबर 14 पर्यंतचे जे काही सेल होतात B7 to B14 सेल सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर होम टॅबमधील एडिटिंग ग्रुपमध्ये आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये फिल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये सिरीज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सिरीज इन कॉलम ऑप्शन सेट करायचं आहे. टाईपमध्ये लिनियर ऑप्शन सेट करायचं आहे. बाय डिफॉल्ट हे सेट असतात पण हे आपण एकदा चेक करायचे आहेत. आणि इथं स्टेप व्हॅल्यू 1 असायला पाहिजे आणि स्टॉप व्हॅल्यू म्हणजे आपल्याला लास्टची व्हॅल्यू कोणती पाहिजे तर आपल्याला इथं 8 ही व्हॅल्यू पाहिजे कारण टोटल आपले पॉईंट्स 8 आहेत. इथं आपल्याला दिसत आहेत किती टोटल पॉईंट्स आहेत, तर इथं आपण 8 असं टाईप करू आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा ते ऑटोमॅटिक इथं आपल्याला सेट झालेले दिसतील. आता हे सर्व जे काही लिहिलेले नंबर्स आहेत ते सिलेक्ट करायचे आणि त्यांना सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे. तर अशा पद्धतीने ते सेंटरला येतील. त्यानंतर आपण जे डॉट्स दिलेले आहेत ते सुद्धा सिलेक्ट करायचे आणि त्यांना सुद्धा सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे. तर अशा पद्धतीने ते सेंटरला येतील. त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन्स करणार आहोत आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण याला बॉर्डर अप्लाय करणार आहोत. तर कॅल्क्युलेशन्स करून घेऊ आपण. पहिलं कॅल्क्युलेशन आहे फाइंड द ॲव्हरेज व्हॅल्यू ॲव्हरेज ऑफ कॉलम मे अँड शो द आन्सर इन सेल F15. तर आपण F15 मध्ये क्लिक करू. हे पहा F15 सेलमध्ये आपला सेल बरोबर आलेला आहे. जर आपण B3 सेल पासून टेबल स्टार्ट केलं असेल स्टेटमेंट तर ऑटोमॅटिक आपलं जे आन्सर असणार आहे ते आन्सरचे सेल्स आपले प्रॉपर येतील. जर आपण B3 पासून सुरुवात नाही केली तर आन्सर्सचे सेल आपले चुकणार आहेत. त्यामुळे कंपल्सरी आपल्याला B3 पासून सुरुवात करायची आहे. तर इथं आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायला सांगितलंय तर त्यासाठी इथं आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर ॲव्हरेजसाठी फॉर्म्युलाज या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये ऑटो सम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्या ॲरोवरती. याच्यामध्ये ॲव्हरेज हा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक सेल रेंज सिलेक्ट झालेली आहे ती आपल्याला चेक करायची आहे.
सिलेक्ट झाली नसेल तर ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे। तर बघा मे मध्ये आपल्याला मे या कॉलमचं आपल्याला ॲव्हरेज काढायला सांगितलं होतं, तर ते आपण इथं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन दिला आहे, फाइंड द सम ऑफ मंथ ऑफ नोव्हेंबर इन G15। G15 सेलमध्ये आपल्याला सम कॅल्क्युलेट करायचे आहे। तर G15 सेलवर क्लिक करू, आपण ऑटो सममध्ये जाऊ, फॉर्म्युलाजमध्ये जाऊन आपल्याला सगळे ऑप्शन्स वापरायचे आहेत। तर फॉर्म्युलाजमध्ये ऑटो सममध्ये सम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सेल रेंज चेक करायचे आहे प्रॉपर सिलेक्ट झाले का, नसेल तर सिलेक्ट करायचे आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे। तर बघा इथं आपल्याला सम टोटल ॲडिशन होऊन मिळेल। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॉलम एप्रिल अँड शो द रिझल्ट इन E15। E15 सेलवरती आपण क्लिक करू, इथं आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। तर त्यासाठी आपण फॉर्म्युलाजमध्ये जाऊ, ऑटो सम मॅक्स, मॅक्झिममसाठी मॅक्स फंक्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेल रेंज ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेली आहे, सिलेक्ट झाली नसेल तर अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करायचे आहे। पहिल्या सेलवरती क्लिक करायचं आहे, क्लिक करून ड्रॅग केल्यानंतर सर्व सेल सिलेक्ट होतील, सिलेक्ट झाल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल। आणि लास्ट क्वेश्चन आहे, फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ कॉलम डिसेंबर अँड शो द रिझल्ट इन H15। तर त्यासाठी आपण जाऊ H15 सेलवरती, पुन्हा फॉर्म्युलाजमध्ये ऑटो सम मीन फंक्शन, मिनिममसाठी मीन फंक्शन आहे, मीन फंक्शनवरती क्लिक करायचं आहे, सेल रेंज चेक करायचे आहे, नसेल झालेली सिलेक्ट तर सिलेक्ट करायचे आहे आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपण हे जे 4 क्वेश्चन्स दिले होते हे क्वेश्चनचे आन्सर्स आपण इथं कॅल्क्युलेट केलेले आहेत। आता आपण काय करू, याचा राहिलेला जो पार्ट आहे म्हणजेच बॉर्डर आणि रो हाईट ती सेट करून घेऊ। तर त्यासाठी पहिली स्टेप आपण करणार आहोत, जे हेडिंग्स आहेत आपले म्हणजे सिरियल नंबर पासून डिसेंबर पर्यंतचा सर्व डेटा सिलेक्ट करायचा आहे, होम टॅबवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर्समध्ये जायचं आहे, फॉन्ट ग्रुपमध्ये बॉर्डर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन ऑल बॉर्डर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं बॉर्डर अप्लाय होईल। त्यानंतर आपण जे नंबर्स लिहिलेले आहेत, ज्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत एप्रिल मे नोव्हेंबर डिसेंबरच्या, त्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत, एवढ्या सिलेक्ट करायच्या आहेत, कॅल्क्युलेट केलेले आन्सर सिलेक्ट न करता। आणि इथं आपल्याला बॉर्डर्समध्ये जाऊन इथं आपल्याला मोर बॉर्डर्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपण आउटसाइड बॉर्डर वरती क्लिक करणार आहोत आणि इथं इनसाइड वर्टिकल बॉर्डरवरती क्लिक करणार आहोत। इथं आपण क्लिक करू शकतो किंवा इथं सेंटरला जरी क्लिक केलं तरी सुद्धा वर्टिकल बॉर्डर अप्लाय होईल आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे। मी इथं आउटसाइडवरती क्लिक केलेलं आहे, वर्टिकल बॉर्डरवरती क्लिक केलेलं आहे आणि ओके बटनवरती क्लिक केलेलं आहे। तर अशा पद्धतीनं ती बॉर्डर अप्लाय झालेली दिसेल। त्यानंतर पुन्हा आपण हे पूर्ण राहिलेला डेटा सिलेक्ट करणार आहोत, जो आपला नंबर्सचा डेटा आहे आणि याला आपण आउटसाइड बॉर्डर अप्लाय करणार आहोत। तर इथं आपण आउटसाइड बॉर्डर अप्लाय करू, तर याच्या साईडने पण बॉर्डर अप्लाय झालेली दिसेल। त्यानंतर आपल्याला इथं एक बॉर्डर हवी आहे, तर त्यासाठी सिरियल नंबरचा जो कॉलम आहे ते नंबर सिलेक्ट करू आपण आणि पुन्हा बॉर्डर्समध्ये जाऊन आपण आउटसाइड बॉर्डरवरती क्लिक करू। जेव्हा आपण आउटसाइड बॉर्डरवरती क्लिक करू तेव्हा ऑटोमॅटिक इथं सुद्धा बॉर्डर येणार आहे। आपल्याला हॉरिझॉन्टल बॉर्डर्स नको आहेत, फक्त व्हर्टिकल बॉर्डर हवी आहे, तर त्यासाठी आपण अशा पद्धतीनं बॉर्डर अप्लाय केलेली आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत त्याचे जे 4 सेल आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत, बॉर्डर्समध्ये जायचं आहे आणि याला ऑल बॉर्डर्सवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून त्याला सर्व बाजूनी बॉर्डर येईल। तर अशा पद्धतीने आपण बॉर्डर ही अप्लाय केलेली आहे। बॉर्डर अप्लाय करून झाल्यानंतर सर्व डेटा सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच B3 पासून सेल सिलेक्ट करायचे आहेत, अगदी 15 नंबरच्या रो पर्यंतचा डेटा सिलेक्ट करायचा आहे आणि याला वर्टिकली मिडल करायचं आहे। मिडल अलाइनमेंटवरती क्लिक करायचं आहे अलाइनमेंट ग्रुपमध्ये, तर सर्व डेटा बरोबर सेंटरला येईल। हा मिडलला आलेला आहे। त्यानंतर आपण जे फूड ग्रेन्सची नावं लिहिलेली आहेत ती सिलेक्ट करायची आहे आणि इन्क्रीज इंडेंट या ऑप्शनचा वापर करून एक इंडेंटने डेटा हा आपल्याला पुढे शिफ्ट करायचा आहे। तर इन्क्रीज इंडेंटवरती क्लिक करू, एक इंडेंटने डेटा आपला पुढे शिफ्ट होईल। तर अशा पद्धतीने हे फॉर्मॅटिंग केलेलं आहे। अजून एक लास्ट स्टेप आपली जी राहिलेली आहे ती आपण कंप्लीट करू,
B3 रो पासून 3 नंबरच्या रो पासून 15 नंबरच्या रो पर्यंत सर्व रो सिलेक्ट करायचे आहेत। मी रो अशा पद्धतीने सिलेक्ट केले। 3 नंबरच्या रो वरती कर्सर नेलेला आहे, रो नंबर मध्ये क्लिक केलेला आहे आणि ड्रॅग करून 15 नंबरच्या रो पर्यंत सिलेक्ट केलेला आहे। सिलेक्ट केल्यानंतर सेल्स या ग्रुप मध्ये जायचं आहे, होम टॅब मध्ये सेल्स ग्रुप मध्ये याच्यामध्ये फॉर्मॅट ऑप्शन वरती जायचं आहे। यामध्ये रो हाईट ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला रो ची हाईट ही 25 सेट करायची आहे। तर मी 25 टाइप केलं आणि ओके बटन वरती क्लिक करायचं। तर अशा पद्धतीने पूर्ण सर्व रोची हाईट आपल्याला सेट झालेली दिसेल। ही आपल्याला 25 सेट करायची आहे। तर अशा पद्धतीने आपलं स्टेटमेंट हे तयार झालेलं आहे, याचं फॉर्मॅटिंग पण झालेलं आहे, त्याचबरोबर आपण कॅल्क्युलेशन्स पण केलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट टाइप कसं करायचं, त्याचं फॉर्मॅटिंग कसं करायचं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये दिलेले क्वेश्चन्स त्यांचे आन्सर्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघितलेलं आहे। धन्यवाद।